आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. आता मंत्रालयात बैठक होऊन निर्णय न झाल्यास वारणा धरणामध्ये जलसमाधी. मंदूर येथील आंदोलकांचा निर्णय. डॉक्टर भारत पाटणकर. मंदूर येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 106 दिवस होऊन गेले आहेत. आता विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. मंत्रालयात बैठक होऊन निर्णय घेण्यास कोणतीही अडचण राहिलेली नाही. त्यामुळे तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा, नाहीतर गनिमिकाव्याने आंदोलक जनता वारणा धरणात जलसमाधी घेतील असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी सरकारला दिला. ते आज मंदूर येथील आंदोलकांच्या समोर बोलत होते. यावेळी सखाराम पाटील, शंकर पाटील, आनंदा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष गोटल, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, सर्जेराव पाटील, निवृत्ती पाटील, नथुराम माने, आनंदा सावंत, राम गुरव, दत्तू माने, सुवर्णा मुठल, सुनीता बेबले, बनाबाई पाटील यांच्यासह आंदोलक, स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर पाटणकर पुढे म्हणाले की आंदोलन सुरू करतानाच विजय मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार केला होता. आता पाऊस सुरू होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु पाऊस आला तरी आंदोलक मोठ्या संख्येने आंदोलन सुरू ठेवतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की वन विभागाच्या कोल्हापूर येथील कार्यालयामध्ये आणि पुणे येथील महामंडळाच्या बैठकीत जनतेच्या बाजूने निर्णय झाले आहेत. तसेच आंदोलनाच्या दरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात काही आंदोलकांनी उपोषण सुरू केले होते. ते सोडवण्यासाठी आमदार सत्यजित देशमुख आले होते. त्यांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे पाटबंधारे मंत्री यांना बैठक लवकरात लवकर लावण्याचे पत्रही दिले आहे. त्यांच्याशी वरचेवर बोलणेही होत आहे. जर लोकप्रतिनिधीचे सुद्धा मंत्री ऐकणार नसतील तर आमदारांच्या सह आम्ही या आंदोलन ठिकाणी ठाण मांडू असेही ते यावेळी म्हणाले. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.